क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। यवतमाळ काँग्रेसच्या वतीने संविधान चौकात कॅन्डल मार्च, मोदी सरकारची उतरती कडा सुरू। सचिन नाईक नीट सीबीएसई प्रश्नपत्रिका लीक प्रकरणाच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ अखिल भारतीय काँग्रेस कमिटी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार शहर व तालुका काँग्रेस कमिटी यवतमाळ यांच्या वतीने संविधान चौक येथे कॅन्डल मार्च व सत्याग्रहाचे आयोजन करण्यात आले। यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय सचिन नाईक म्हणाले, मोदी सरकारची उतरती कडा सुरू झाली असून विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला काँग्रेसचा ठाम पाठिंबा कायम राहील। यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बबलू उर्फ अनिल देशमुख, तालुका काँग्रेस अध्यक्ष रमेश भिसणकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवी ढोक, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वंदना आवारी, स्वाती येंडे, किरण मोघे, सौ विद्याताई सुभाष, पाताल बनशी, प्रियंका बिडकर, संजय ठाकरे, ॲडव्होकेट सीमा तेलंगे, लोखंडे, विद्या परचाके यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी, युवक, पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी देवीचंद्र राठोड, नेर। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।